25 वर्षांपूर्वी मी मुंबईमधून बाहेर पडलो. आज एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर. मुंबईबाहेर स्वतःचं एक प्रशस्त घर, सुंदर बायको, एक गोड मुलगी, सर्व काही वेल सेटल्ड. परंतु तरीही कोणत्या तरी गोष्टीची सल मनात लागून राहिलेली. सर्व काही जीवनात असूनही काहीतरी कमी असल्याची जाणीव सतत होत असते. माझी महत्त्वाकांक्षा, स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी धावत असतो, शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे. त्यासाठी रोज तो ट्रेनचा प्रवास, ती गर्दी, ते कामाचं टेन्शन सहन करत असतो. तरीसुद्धा मनासारखं समाधान काही मिळत नाही. पण विचार केला तर हेच माझं स्वप्न होतं, लहान असल्यापासून पाहिलेलं. लहानपणापासूनच वाटायचं की जीवनात यशस्वी व्हावं, त्यासाठी शिकून मोठं व्हावं, एक चांगली नोकरी, राहायला स्वतःचं मोठं घर, जे असावं या गर्दीपासून दूर, निवांत. बायको, मुलं, जीवनात कशाचीही कमी नसावी. पण हे जेव्हा मिळालं तेव्हा त्याच्यात सुख वाटत नाही. का? आज कित्येक महिन्यांनी ऑफिसमधून लवकर घरी आलो. बायकोला फोन लावला तर ती तिच्या ऑफिसमध्ये, आणि मुलगी शाळा संपवून तिच्या ट्युशनला गेलेली. मुलीची तर कित्येक दिवस भेटच झाली नाही. जेव्हा मी ऑफिसला जातो तेव्हा ती झोपलेली असते, आणि रात्री उशिरा घरी येतो तेव्हाही झोपलेलीच असते. बायकोशी सुद्धा जास्त फोनवरच बोलत असतो. ज्या कॉम्प्लेक्समध्ये मी राहतो तिथे स्विमिंग पूल, जिम, गार्डन सर्व सुविधा आहेत, पण त्या उपभोगण्यासाठी वेळ नाही. सर्व फ्लॅट्सच्या दारावर वेलकमचं तोरण आहे, पण दारं मात्र सर्वांची गच्च बंद केलेली. स्वागत करण्याचं हे कुठलं धोरण आहे, देव जाणे. मनात आज विचारांचं काहूर माजलंय. ज्या सुखासाठी मी धावत होतो ते मिळालं, पण ते समाधान देत नाही. मग खरं सुख म्हणजे काय, ते कुठं मिळेल? का ते सुख मला मिळालं होतं, पण त्याची जाणीव मला झाली नाही. सुख हातात असूनही पळत्याच्या मागे धावायला लागलो. पैशानं सुख, समाधान, आपलेपणा विकत घेता येतो? नाही. मग सुख आणि समाधान कुठं गेलं? कुठे गेले ते आनंदाचे क्षण? जीवनात यशाच्या अनेक पायऱ्या चढत असताना या अनाहूत पायरीवर पुन्हा एकदा मागे वळून पाहावंसं वाटतं. आज मी मुंबई बाहेर राहतोय, पण सगळं बालपण तर मुंबईतच गेलं. आई वडील, मी आणि माझी 2 भावंड असे आम्ही 5 जण राहायचो चाळीतील त्या 10 बाय 10च्या छोट्या खोलीत. वडील सरकारी नोकरीत, पण त्यांचा पगार बेताचाच. पण त्यातही आम्ही आनंदानं राहत असू. बघायला जरी ही 10 बाय 10ची खोली असली तरी ही खोलीच आमचं घर नव्हतं, तर 80 खोल्यांनी बनलेली ही चाळ हेच आमचं घर होतं. खोल्या जरी छोट्या असल्या तरी माणसांची मनं मात्र मोठी होती. आपल्या घरात काही नवीन पदार्थ बनवला तर तो सर्वांना वाटला जायचा. एखाद्याच्या घरीच टीव्ही असायचा आणि त्यावर छायागीत, रामायण, महाभारत यासारख्या सिरियल्स पाहण्यासाठी गर्दी व्हायची. एवढी गर्दी व्हायची की त्या घरातल्या मालकालाच घरात जागा उरायची नाही. एकाच सार्वजनिक नळावर प्रत्येक घरातील हंडे, कळशा एकजुटीनं पाणी भरायच्या. फोनही 5 घरात एखाद्याकडे होता. कुणाचा फोन आला तर ओरडून सांगायचे, "ओ राजाची आई, तुमचा फोन आलाय." शाळेत सर्व मिळून एकत्रच जायचो, एकत्र अभ्यास करायचो आणि एकत्र मिळूनच खेळायचो.
प्रत्येक हंगामात एक वेगळा खेळ. कधी गोट्या, कधी पतंग, तर कधी भोवरा. आर पार कान की जाली छूट गई असं म्हणत भोवरा खेळणाऱ्याच्या मनात कोणतीही जळमट नसायची. सुट्टीच्या दिवशी वेगवेगळे खेळ खेळण्यासाठी दिवसच पुरायचा नाही. आणि मोठ्यांनाही हेवा वाटावा अशी गाडी आमच्याकडे होती. क्रिकेट म्हणजे आमच्या खेळातील राजा. तो कुठेही खेळला जायचा. मैदानात, मजल्यावर, टेरेसवर, 2 चाळींच्या मध्ये एका शिट्टीवर सर्व टीम जमायची. खेळताना रडायचो, भांडायचो, मारामारीही करायचो. पण दुसऱ्या दिवशी एका शिट्टीवर सर्वजण खेळण्यासाठी पुन्हा तयार. जेव्हा शेजारच्या चाळीशी मॅच असायची तेव्हा त्यांना हरवल्यावर पाकिस्तानला हरवल्याचा फील यायचा. आणि एखादी टुर्नामेंट जिंकलो तर मिळालेली ट्रॉफी आम्हाला वर्ल्ड कप मिळाल्याचा आनंद देऊन जायची. जिंकल्याचं सेलिब्रेशन व्हायचं ते चायनीजच्या गाडीवर. तेव्हा तेच तर आमच्यासाठी 5 स्टार हॉटेल होतं. चाळीतील सर्व सण अगदी उत्साहानं साजरे व्हायचे. एखाद्याच्या घरातील गणपती पूर्ण चाळीचा गणपती असायचा. एकत्र मिळून आरती करायचो. त्या आरतीतही खूप मजा, मस्ती, धमाल व्हायची. नाचता बागडता बाप्पांच्या जयघोषात लीन होऊन जायचो. दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे सर्वात पहिला फटाका कोण फोडणार याची स्पर्धा लागायची. पहाटे 5 वाजता सर्व आंघोळ करून नवीन कपडे घालून तयार. रोज कोवळी किरणं घेऊन येणाऱ्या त्या सूर्यनारायणाचं स्वागत आम्ही रांगोळी काढून, दिवे लावून, फटाक्यांच्या आतषबाजीत करायचो. होळी जाळताना बोंबा मारायचो आणि सकाळी सर्वांना रंगात लोळ लोळ लोळवायचो. इतके रंगवायचो की काळ्या कोण आणि बाळ्या कोण काहीच कळायचं नाही. आयना की बायना म्हणत सर्वांकडून पैसे जमवायचो आणि घरी गेल्यावर रंग काढता काढता आईचा मारही खायचो. चाळीसमोरील कट्टा हे तर आमचं हक्काचं व्यासपीठ होतं. दिवसभरातील घडामोडी, तसंच क्रिकेट, सिनेमा, राजकारण किंवा एखादं प्रेमप्रकरण यासारख्या महाचर्चा तर तिथेच व्हायच्या. त्या करता करता रात्रीचे 12 कधी वाजायचे हे कळायचं सुद्धा नाही. अशी ही आमची चाळ. कोणाच्या घरी काही समारंभ असेल तर उत्साहानं सहभागी व्हायची. तर एखाद्यावर वाईट प्रसंग आला तर जीवावर उदार होऊन धावून जायची. आज जीवनाच्या या टोकावर मनात असंख्य प्रश्न निर्माण झालेत. कुठे गेले ते दिवस? कुठे गेले ते आनंदाचे क्षण ज्यात आपण जगलो, वाढलो, मोठे झालो? आज माझ्याकडे सर्व आहे, पण नाहीत ती फक्त आपली माणसं, जीवाला जीव देणारी. सेटलमेंट, करिअर, इन्क्रिमेंट, प्रमोशनच्या घोळात मी ही माझी माणसं कुठं हरवून बसलो ते मलाच कळलं नाही. शेवटी माणसाला जगण्यासाठी आवश्यकता असते ती उभेची, आपलेपणाची, प्रेमाची, पैशाची नाही. पैशानं घरं बांधता येतील पण जोडता येणार नाहीत. खेळाची साधनं खरेदी करता येतील पण खेळातील सवंगडी नाही. दिव्यांची रोषणाई खरेदी करता येईल पण नात्यांचा प्रकाश नाही. ज्या सुखाच्या शोधात मी इथपर्यंत पोहोचलो ते सुख माझ्या हातात होतं, पण मी ते मागे ठेवून आलो. ते दिवस, ते प्रेम, ती नाती मला पुन्हा दिसतील का? पुन्हा कधीच येणार नाहीत ते सुखाचे क्षण.